बी भाग 1 सेमिस्टर 1 यामधलं तिसरं युनिट आणि तिसऱ्या युनिटमधलं हे तिसरं चॅप्टर आहे. अंतर्गत व बहिर्गत बचती व अपव्यय. तर या अंतर्गत व बहिर्गत बचती म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण बघू. बघा, आंतरिक बचती म्हणजे कंपनीच्या आतमधील गोष्टीमुळं जेव्हा कंपनीला प्रॉफिट होतो, फायदा होतो, तिला आंतरिक बचत असं म्हणतात. आणि कॅम्पसच्या बाहेरील कारणामुळं जर कंपनीला फायदा होत असेल तर त्याला बाह्य बचती असं म्हणतात. म्हणजे अंतर्गत बचती आणि बाह्य बचती. त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघूयात आंतरिक बचती. आंतरिक बचती की आतमधील सराउंडिंगमुळे, आतमधील वातावरणामुळे कंपनीला काय काय फायदे होतात त्या सगळ्या अंतर्गत बचतीमध्ये जातात. ज्यामध्ये पहिलं आहे एक उत्पादनाबाबतच्या बचती. उत्पादनाबाबतच्या बचती म्हणजे उत्पादन तुम्ही कमी प्रमाणात करा किंवा उत्पादन तुम्ही जास्त प्रमाणात करा. तुम्ही कोणत्याही पद्धतीचं उत्पादन जरी करत असला तरीसुद्धा जो काही स्थिर खर्च आहे तो स्थिर खर्च तेवढाच करावा लागतो. पण जर कमीपेक्षा जर तुम्ही जास्त प्रोडक्शन उत्पादन करत असाल तर तो खर्च वस्तूमध्ये विभागला जात असल्यामुळे जेव्हा कमी उत्पादनापेक्षा तुम्ही जेव्हा जास्त उत्पादन करता तेव्हा तो खर्च प्रत्येक वस्तूवर विभागला जातो आणि आपोआपच होणारा खर्च हा कमी होतो, कारण उत्पादन हे तुमचं जास्त झालेलं आहे. म्हणून स्थिर खर्च सगळ्या निर्मित वस्तूंवर विभागला जात असल्यामुळे येणारा खर्च हा कमी होतो आणि कंपनीला फायदा होतो, बचत होते. त्यालाच आंतरिक बचत म्हणतात, उत्पादनाबाबतच्या बचती. दुसरे उत्पादन तंत्रात होणाऱ्या सुधारणा. टेक्नॉलॉजीमध्ये बदल झाला, टेक्नॉलॉजीमध्ये सुधारणा झाल्या, नवीन तंत्रज्ञान आलं. पूर्वी मजुराच्या किंवा मानवाच्या श्रमिकाच्या हाताने एखादं काम केलं जात होतं, त्याऐवजी आता यंत्र आलेत. त्याऐवजी यंत्र आल्यामुळे आता प्रोडक्शन फास्ट होत आहे, जास्त प्रमाणात होत आहे, मोठ्या प्रमाणात होत आहे. अशावेळी एका दिवशी जास्तीत जास्त प्रोडक्शन केल्या जात असल्यामुळं कंपनीला फायदा होतो. त्यालाच उत्पादन तंत्रामुळे होणारी बचत असं म्हटल्या जाते, ती अंतर्गत बचत असते. नंबर 3 आहे श्रमविभागणी व वैशिष्ट्यीकरण. श्रमविभागणी म्हणजे एकच एक काम सगळ्यांनी न करता प्रत्येक व्यक्तीला काम विभागून देणे किंवा ज्याला जे काम जमते त्याला ते काम करायला देणे. यामुळं काय होणार आहे की त्या व्यक्तीची उत्पादन क्षमता वाढणार आहे. कारण एकच एक सारखं काम करत असल्यामुळे त्या व्यक्तीच्या तंत्रज्ञान, त्या व्यक्तीच्या गुण आणि कौशल्यामध्ये वाढवून त्याचं प्रोडक्शन वाढणार आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त उत्पादन एकाच व्यक्तीने केल्यामुळं त्याला त्या वस्तू बनवण्यामध्ये पारंगत होतो आणि तो जास्तीच्या वस्तू निर्माण करायला लागतो किंवा त्यामध्ये संशोधन करायला लागतो आणि कंपनीला त्यामुळं फायदाच होतो. आणि हे सुद्धा एक काय आंतरिक बचत आहे. नंबर 4 आहे उपउत्पादनाची निर्मिती. म्हणजे मेन जे उत्पादन आहे ते त्यासोबत एखादं उपउत्पादन निर्माण करत असेल. जसं आपण पाहतो साखर कारखाना असेल तर साखर कारखान्यामध्ये साखर निर्माण करणं हे मुख्य उत्पादन झालं. पण त्या पाचरटापासून पुठ्ठे तयार करणं, त्या मळीपासून वाईन दारू तयार करणं हे उपउत्पादनं झाले. आणि मुख्य उत्पादनासोबतच उपउत्पादनापासून सुद्धा कंपनीला बऱ्याच वेळा प्रॉफिट होतो, फायदा होतो. त्याला आंतरिक बचत असं म्हणतात. त्यानंतर नंबर 5 विपणन कार्यात येणाऱ्या बचती. विपणन म्हणजे मार्केटिंग. एखादी वस्तू कंपनीमध्ये तयार झाल्यापासून तर ती ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत ज्या सगळ्या क्रिया कराव्या लागतात त्याला विपणन कार्य असं म्हणतात. मोठ्या प्रमाणावर जर तुम्ही उत्पादन करत असाल तर त्यामुळं काय होते की हे जे विपणन कार्यावर येणारा खर्च आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो आणि कंपनीला फायदा होतो. त्यालाच विपणन कार्यात येणाऱ्या बचती असं म्हणतात. त्यानंतर आहे कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध. बऱ्याच वेळा कंपनी जेव्हा छोट्याची मोठी होते तेव्हा तिची पत वाढते, मार्केटमध्ये तिला कोणीही कर्ज द्यायला तयार होते आणि त्यामुळं त्या कंपनीला कोणीही कर्ज द्यायला उपलब्ध झाल्यामुळे कर्जाचे दर, व्याजाचे दर काय होतात, कमी होतात. म्हणजे हिची पत वाढल्यामुळे या कंपनीला हा फायदा झाला. त्याला आंतरिक बचत असं म्हटल्या जाते. आतील गोष्टींमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यानंतर नंबर 7 व्यवस्थापकीय बचत. व्यवस्थापकीय बचत जर एखादं 10 जणांचं व्यवस्थापकीय मंडळ असेल, ते जर एक कंपनी सांभाळत असतील तर त्याऐवजी जर त्यांनी 2 कंपन्या 3 कंपन्या जरी असतील तर तेवढेच लोक त्यांना व्यवस्थापकासाठी लागणार आहेत. म्हणजे या 10 व्यक्ती पूर्वी एक कंपनी सांभाळत होते, आता हे 10 व्यक्ती
आता एकापेक्षा जास्त कंपन्या सांभाळत आहेत, अशावेळी व्यवस्थापकीय जो खर्च आहे तो कंपनीचा कमी होणार आहे आणि आपोआपच तो खर्च कमी झाला म्हणजे कंपनीच्या फायद्यामध्ये वाढ होईल, आंतरिक बचत. त्यानंतर नंबर 8 आहे जोखीम सांभाळण्याच्या शक्तीमध्ये वाढ. जोखीम सांभाळण्याच्या शक्तीमध्ये वाढ म्हणजे काय? एखादी कंपनी छोटी होती, तिची जोखीम सांभाळण्याची शक्ती कमी होती, पण जसजशी ती कंपनी मोठी होते तेव्हा आपोआपच तिची जोखीम स्वीकारण्याची जी ताकद आहे ती वाढायला लागते आणि ती जास्तीत जास्त जोखीम स्वीकारायला लागते आणि अशावेळी कंपनीला त्यामुळं फायदा होतो, त्याला आंतरिक बचत असं म्हटल्या जाते. त्यानंतर आहे बाह्य मितव्ययता किंवा बचती, म्हणजे बाहेरील कारणामुळे कंपनीला कोणकोणते फायदे होतात त्याला बाह्य मितव्ययता किंवा बाह्य बचती असं म्हणतात. म्हणजे या कॅम्पसच्या बाहेरील वातावरणामुळे कंपनीला काय काय फायदे होतात. पहिलं आहे वाहतूक व्यवस्थेत होणारी वाढ व सुधारणा. बऱ्याच वेळा वाहतूक व्यवस्था, रस्ते चांगले निर्माण होतात आणि यामुळं कंपनीपर्यंत पटकन माल, कच्चा माल येतो. पक्का मालही कंपनीतून फास्टरित्या बाजारपेठेपर्यंत किंवा ग्राहकापर्यंत पोहोचवता येतो. ह्या सगळ्या गोष्टी वाहतूक व्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे झालेल्या आहेत. पण याचासुद्धा कंपनीला फायदा होतो, याला बाह्य मितव्ययता किंवा बाह्य बचत म्हणतात. कारण बाहेरील वातावरणामुळं कंपनीला झालेला तो काय फायदा आहे, त्यामुळं ती बाह्य मितव्ययता किंवा बाह्य बचत होय. नंबर 2 आहे इतर पेढ्यांना लाभ. बऱ्याच वेळा पेढी म्हणजे उत्पादन संस्था, एखादी उत्पादन संस्था जेव्हा एखाद्या ठिकाणी कार्य करते अशावेळी कारण एखादं प्रोडक्शन करत असताना सगळ्याच्या सगळे स्क्वेअर पार्ट काही एकच कंपनी किंवा एकच संस्था स्थापन निर्माण करत नाही. अशावेळी तिच्या आजूबाजूला इतर कंपन्यासुद्धा स्थापन होतात आणि ही कंपनी स्थापन झाल्यामुळे इतर पेढ्या त्या बाजूला निर्माण झाल्यात किंवा याचा फायदा त्यांना होतो आणि त्या छोट्या छोट्या पेढ्यांचा किंवा छोट्या छोट्या कंपन्याचा फायदा या मोठ्या कंपनीला होतो. अशावेळी इतर पेढ्यामुळे सुद्धा कंपनीला कधी कधी प्रॉफिट होतो, फायदा होतो. तिलाच बाह्य मितव्ययता किंवा बाह्य बचत असं म्हणतात. नंबर 3 आहे अधिकोष व्यवस्थेत वाढ व सुधारणा. बऱ्याच वेळा काय होते की एखादा MIDC एरिया आहे किंवा एखादी औद्योगिक वसाहत आहे, त्यामध्ये काय होते की अनेक बँका त्या ठिकाणी स्थापित होतात आणि अनेक बँका स्थापित झाल्यामुळे त्या भागातीलच त्या शाखा आणि त्या भागातीलच त्या कंपन्या असल्यामुळे ते एकमेकांचे व्यवहार त्यांचे चांगले असतात आणि अधिकोषण व्यवस्थेत वाढ झाल्यामुळे या कंपन्यांना लवकरात लवकर लोन मिळते, यांचं प्रपोजल लवकर सँक्शन होतात आणि यामुळे कंपनीला फायदा होतो. ती आहे बाह्य मितव्ययता. त्यानंतर नंबर 4 आहे अधिकोष व्यवस्था. अधिकोष व्यवस्थेत झालेलं आहे. चौथा आहे प्रशिक्षण केंद्राची उभारणी. बऱ्याच वेळा कंपन्यामध्ये काम करण्यासाठी प्रशिक्षित कामगारांची गरज असते. अशावेळी कंपनीच्या आजूबाजूला जर प्रशिक्षण केंद्र असतील, उभारले जातात MIDC एरियामध्ये किंवा औद्योगिक वसाहतीमध्ये, अशावेळी आपल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा योग्य ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण देण्याची सोय या कंपनीलासुद्धा होते आणि त्यामुळं ती पारंगत झालेले जे कर्मचारी आहेत, कामगार आहेत, ते मोठ्या प्रमाणावर लाभ या कंपनीला मिळवून देतात. त्यालाच बाह्य मितव्ययता असं म्हणतात. कारण हे ट्रेनिंग सेंटर आजूबाजूलाच असल्यामुळे या कंपनीलासुद्धा त्याचा फायदा होतो. ते झाले बाह्य बचत, ज्याला प्रशिक्षण केंद्राची उभारणीमुळं शक्य होते. त्याला बाह्य बचत किंवा बाह्य बचत किंवा बाह्य मितव्ययता असं म्हणतात. त्यानंतर हे नंबर 5 संशोधन संस्थांची उभारणी. बऱ्याच वेळा एखादं प्रोडक्शन मार्केटमध्ये लॉन्च झाल्याच्या नंतर लगेच त्यांना दुसरं संशोधन करावं लागते की याच्यानंतर आपलं कोणतं प्रोडक्शन बाहेर आलं पाहिजे. अशावेळी यांना संशोधन संस्थांची गरज भासते आणि यांच्या कंपन्याच्या बाजूलाच जर संशोधन संस्थांची उभारणी झालेली असेल तर त्याचासुद्धा प्रॉफिट या कंपनीला होतो आणि ती सुद्धा झाली एक बाह्य बचत किंवा बाह्य मितव्ययता. आता यांनी उत्पादनाची सीमारेषा म्हणून काही आकृती आपल्याला 2 आकृत्या आपल्याला दाखवल्या आहेत. उत्पादनाच्या सीमारेषा म्हणजे उत्पादन कोणत्या 2 सीमारेषेच्या आतमध्ये केल्या जाते. बघा पहिल्या आकृतीमध्ये आपण या अक्षर घेतलेले भांडवलाच्या मात्रा, त्यानंतर क्ष अक्षर घेतलेले आपण श्रमाच्या मात्रा. या अक्षर भांडवलाच्या मात्रा, क्ष अक्षर श्रमाच्या मात्रा. बघा श्रमाच्या मात्रा आपण क्ष 1 वापरल्या तर आपल्याला प्रोडक्शन झालं प्रोडक्शन झालं क्ष 1 1. एक भांडवलाची मात्रा निर्माण करण्यासाठी आपल्याला क्ष 1 श्रमाच्या मात्रा लागतात तर क्ष 1 1 एवढ्या भांडवलाच्या मात्रा लागतात. या दोन्हीपासून आपण उत्पादन करत असतो. म्हणजे या ठिकाणी भांडवल जास्त वापरलं, श्रमिक कमी वापरले. दुसरे आपण पाहिलं तर क्ष एवढ्या श्रमाच्या मात्रा तर क्ष एवढ्या
भांडवलाच्या मात्रा. या ठिकाणी श्रमिकाच्या मात्रा जास्त वापरल्या, भांडवलाच्या मात्रा कमी वापरल्या. पण या दोन्ही टोकाच्या गोष्टी आहेत. म्हणजे आकृतीमध्ये उ हा जो सरासरी उत्पादनाचा जो वक्र आपण पाहिला, तो एक बिंदू हा सगळ्यात वरचा, म्हणजे ज्या ठिकाणी भांडवलाच्या मात्रा जास्त वापरल्या जातात, तर हा बिंदू आहे या ठिकाणी श्रमाच्या जास्त मात्रा वापरल्या जातात. पण जनरली उत्पादन होत असताना या दोन रेषेच्या किंवा या दोन पॉईंटच्या मध्ये उत्पादन घेतले जाते. ते आपल्याला दुसऱ्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये बघा की यामध्ये सुद्धा य अक्षर भांडवलाच्या मात्रा, क्ष अक्षर आपण श्रमाच्या मात्रा घेतलेल्या आहेत. आकृतीमध्ये ड आणि क ह्या दोन सीमारेषा दर्शवलेल्या आहेत. या दोन सीमारेषा आतमध्येच श्रम आणि भांडवलाच्या मात्रा वापरून उत्पादन घेतलं जाते. यामध्ये खूप श्रमिक वापरले जात नाहीत किंवा खूप भांडवलसुद्धा वापरलं जात नाही. दोघांमध्ये साधारण सारखी परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न या दुसऱ्या आकृतीमध्ये झालेला आहे. आणि म्हणून सीमारेषा, उत्पादनाच्या सीमारेषा तयार होतील. ड आणि क ह्या दोन उत्पादनाच्या सीमारेषा आहेत. या दोन्हीच्या आतमध्येच उत्पादन घेतल्या जाईल. याला उत्पादनाच्या सीमारेषा असं म्हटल्या जाते. त्यानंतर आहे उत्पादनातील मितव्ययता किंवा बचत. त्यामधलं आहे उत्पादनात निर्माण होणाऱ्या आंतरिक मितव्ययता म्हणजे आंतरिक बचती कोण्या कारणामुळे होतं ते आपण याच्या अगोदरसुद्धा पाहिलं आहे. आणि उत्पादनाच्या बाह्य मितव्ययता त्यासुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. तर उत्पादनात निर्माण होणाऱ्या आंतरिक मितव्ययता, पहिलं आहे तांत्रिक यांत्रिक बचत. टेक्नॉलॉजीमध्ये सुधारणा झाली. टेक्नॉलॉजीमध्ये सुधारणा झाल्यामुळं काय झालं आहे, नवीन तंत्रज्ञान आलं, नवीन यंत्र आलेत. यामुळं सुद्धा प्रोडक्शन आता पूर्वीपेक्षा स्वस्त दरामध्ये किंवा कमी खर्चामध्ये तयार होते आणि कंपनीला प्रॉफिट होतो. तर तो या तांत्रिक आणि यांत्रिक बचतीमुळं निर्माण झालेली आंतरिक मितव्ययता किंवा आंतरिक बचत आहे. नंबर 2 आहे जोडवस्तूचे उत्पादन. आताच आपण शिकलो उपउत्पादन म्हणून. म्हणजे एक मुख्य उत्पादनासोबत आपण उपउत्पादन निर्माण करतो. हे उपउत्पादन निर्माण केल्यामुळे काय होते, त्याचासुद्धा कंपनीला फायदा होतो. आणि हे उपउत्पादन तयार केल्यामुळं किंवा जोड वस्तूचे उत्पादन तयार केल्यामुळं एक जास्तीचं उत्पादन तयार झाल्यामुळे काय ते कंपनीला जो जास्तीचा फायदा होतो. आणि यामुळे सुद्धा कंपनीला आंतरिक मितव्ययता होते. कारण आपण पाहिलं होतं की ऊसापासून साखर तयार करणे, साखर कारखान्यामध्ये ऊसापासून साखर तयार करणे हा मुख्य उत्पादन आहे. पण त्यासोबतच त्या ऊसाच्या पाचरटापासून पुठ्ठे तयार करणे, फ्लायवूड तयार करणे किंवा त्या मळीपासून वाईन दारू तयार करणे ही झाली उपउत्पादने. आणि ही जोडवस्तूचे उत्पादन घेतल्यामुळे कंपनीला यापासून सुद्धा फायदा होतो. त्यानंतर नंबर 3 आहे श्रमाची बचत. बऱ्याच वेळा असं होतं आहे की श्रमिक एखादं काम करण्यासाठी 10 श्रमिकाची आवश्यकता आहे, पण ते त्या कामापेक्षा जास्तीचं काम करू शकतात. आणि त्यांनी जास्तीचं काम केल्यामुळं ते श्रमिक जास्तीचं काम करतात आणि त्यामुळे सुद्धा कंपनीला प्रॉफिट बऱ्याच वेळा होतो त्याला. त्यामुळं आंतरिक बचत निर्माण होऊ शकते किंवा आंतरिक मितव्ययता निर्माण होऊ शकते. त्यातून व्यवस्थापन कार्यातली बचत. व्यवस्थापन कार्यातील बचत म्हणजे एक 10 जणांचं जे संचालक मंडळ आहे ते एक कंपनीसुद्धा सांभाळू शकते किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्यासुद्धा ते सांभाळू शकतात. पण एक कंपनी सांभाळतात आणि जर जास्त कंपन्या सांभाळल्या तर या व्यवस्थापनावरचा प्रत्येक वेळा होणारा जो खर्च आहे तो कमी व्हायला लागेल. आणि तो खर्च कमी झाल्यामुळं कंपनीला फायदा होईल. तीसुद्धा आंतरिक मितव्ययता आहे. त्यानंतर अविभाज्य उत्पादन साधनाबाबतचा फायदा. अविभाज्य उत्पादन साधन म्हणजे ज्या साधनाचं विभाजन करता येत नाही. समजा एखादा कच्चा माल आहे तो तयार करायचा आहे किंवा एखादा पक्का माल मार्केटमध्ये न्यायचा आहे. उत्पादनाचे भूमी, श्रम, भांडवल आणि संघटन अशी साधनं आहेत. भूमी, एखादी कंपनी तुम्हाला निर्माण करण्यासाठी जर एखादी अर्धा एकराची जागा लागत असेल तर त्या कंपनीमध्ये तुम्ही 10 वस्तू निर्माण केल्या तरीसुद्धा ते अर्धा एकराची जागा तुम्हाला लागणार आहे. किंवा त्या ठिकाणी 10,000 जरी वस्तू तुम्ही निर्माण केल्या तरीसुद्धा तुम्हाला ते अर्धा एकराची जागा लागणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही 10 वस्तू निर्माण न करता जर 10,000 वस्तू निर्माण केल्या तर काय होईल, तो येणारा जो खर्च आहे तो हळूहळू कमी व्हायला लागेल आणि बचतीमध्ये काय होईल, वाढ होईल, फायद्यामध्ये वाढ होईल. त्यालाच आंतरिक मितव्ययता असं म्हटलं जाते. अविभाज्य उत्पादन साधनाबाबतच्या मर्यादा. म्हणजे बघा 10 वस्तू निर्माण करायच्या म्हणून तुम्ही कमी जमीन वापरात आणून जमणार नाही. तुम्हाला तेवढीच जमीन वापरात आणावी लागेल कारण यंत्र हे तेवढ्या जमिनीवर तुमचे व्यापलेले आहेत. म्हणून ही झाली आंतरिक बचत किंवा आंतरिक फायदा. त्यानंतर आहे प्रयोग व संशोधन. बऱ्याच वेळा अनेक प्रयोग केले जातात, अनेक संशोधन केले जातात. हे प्रयोग केल्यामुळं, हे संशोधन केल्यामुळं बऱ्याच वेळा कंपनीला फायदा होतो. त्याला आंतरिक मितव्ययता असं म्हटल्या जाते. नंबर 7 आहे भांडवल उभारणी. बऱ्याच वेळा असं होते की छोटी एखादी जर कंपनी असेल तर तिला कोणी पटकन
भांडवल द्यायला तयार होत नाही किंवा पटकन त्याला कोणी कर्ज द्यायला तयार होत नाही. पण जर एखादी कंपनी मोठी असेल तिला कोणीही भांडवल द्यायला तयार होते किंवा त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला कोणीही तयार होते, गुंतवणूक करायला तयार होते. म्हणून एखादी कंपनी छोटी न राहता ती जर मोठी होत असेल तर तिच्याकडे अनेक गुंतवणुकी येतील, अनेक पैसे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतील आणि त्यामुळं कंपनीला फायदा होईल. ती झाली आंतरिक मितव्ययता. त्यानंतर नंबर 7, खरेदी विक्रीचा खर्च. तुम्ही जर छोट्या प्रमाणात खरेदी विक्री करत असाल तर तेवढं जे एखादं ट्रान्सपोर्टचं जे वाहन आहे ते तुम्हाला लागणार आहे. आणि तुम्ही जास्त प्रमाणात जरी खरेदी विक्री करत असाल तरी तुम्हाला तेवढंच ट्रान्सपोर्टचं वाहन किंवा एखादा ट्रक असेल तो लागणार आहे. अशा वेळी कमी वस्तूची ट्रान्सपोर्ट न करता किंवा ते खरेदी विक्री न करता जर मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली तर जास्त मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केल्यामुळं यांना जास्तीत जास्त फायदा होईल. ती झाली आंतरिक मितव्ययता किंवा आंतरिक बचत. नंबर 9, जोखमीत घट. जोखीम म्हणजे एखादी नुकसान सहन करण्याची ताकद. जेव्हा एखादी कंपनी छोटी असते तेव्हा याची जोखीम स्वीकारण्याची ताकद कमी होते. पण जर ही एखादी कंपनी जर मोठी होत असेल, एखादी कंपनी जर मोठी असेल तर तिची जोखीम स्वीकारण्याची ताकद याच्या अर्थातच वाढलेली असते. मग अशा वेळी हिची प्रोडक्शन क्षमता जर जास्त असेल किंवा एखादी कंपनी जर मोठी असेल, जोखीम स्वीकारण्यासुद्धा याची ताकद वाढते आणि आपोआपच तिला जोखमीसुद्धा कमी यायला लागतात आणि प्रॉफिट वाढायला लागतो. ही सुद्धा एक आंतरिक मितव्ययता आहे. त्यानंतर ब आहे उत्पादनाच्या बाह्य मितव्ययता. म्हणजे बाह्य मितव्ययता, इतर वातावरणामुळे कंपनीला कोणकोणते प्रॉफिट होतात, कोणकोणते फायदे मिळतात. त्यामधलं पहिलं आहे वाहतूक व्यवस्थेत होणारा बदल. बऱ्याच वेळा वाहतूक व्यवस्थेत होणारा बदल जर छोट्या प्रमाणात वाहतूक केल्या जात असेल तर खर्च हा जास्त येतो आणि जर मोठ्या प्रमाणात तुम्ही वाहतूक करत असाल तर तुम्हाला येणारा खर्च कमी येतो. पण यांनी सांगितलं वाहतूक व्यवस्था, जर तुमच्या कंपनीपर्यंत जर चांगला रस्ता असेल, हायवे असेल किंवा मोठ्या शहराला जोडणारे रस्ते असतील तर तुमचं प्रोडक्शन पटकन मार्केटमध्ये जाऊ शकते, बाजारपेठेमध्ये जाऊ शकते. पण जर रस्ते नसतील तर ह्या सगळ्या गोष्टी करणं तुम्हाला कठीण जाईल. मग पण जर तुमच्याकडे वाहतूक व्यवस्था असेल तर मिळणारे फायदे हे वाढतात आणि बाह्य मितव्ययता, कारण वाहतूक व्यवस्था आहे, बाह्य मितव्ययतेमुळे होणारे फायदे वाढू लागतात आणि आपोआपच बाह्य मितव्ययतेमुळे होणारे फायदे वाढल्यामुळं कंपनीला प्रॉफिट व्हायला लागतो. तिलाच उत्पादनाची बाह्य मितव्ययता असं म्हणतात. त्यानंतर अधिकोषामध्ये वाढ. बऱ्याच वेळा अधिकोषण म्हणजे बँका जर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतील या बँका मोठ्या प्रमाणात कर्जसुद्धा मोठ्या प्रमाणावर या कंपन्यांना देतात आणि म्हणून अधिकोषण व्यवस्थेमध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीला कमी व्याज दरामध्ये जास्त पैसे मिळतील. अशावेळी कंपनीला तो फायदा होईल. त्याला उत्पादनाच्या बाह्य मितव्ययता असं म्हटल्या जाते. त्यानंतर प्रशिक्षण केंद्राची स्थापना. ट्रेनिंग देणाऱ्या ज्या संस्था जर कंपनीच्या आजूबाजूलाच उभ्या राहिल्या तर यांचे सगळे कर्मचारी ते ट्रेन करून घेतील, त्यांना प्रशिक्षित करून घेतील आणि त्यांना ट्रेन केल्यामुळं, त्याला प्रशिक्षित केल्यामुळं कंपनीला ते चांगली जास्त सेवा देऊ शकते आणि त्यामुळे कंपनीला फायदा होईल. प्रशिक्षण केंद्रामुळं हा फायदा झाल्यामुळे ही बाह्य मितव्ययता होय. त्यानंतर नंबर 4, संशोधन संस्थांची स्थापना. संशोधन करणाऱ्या संस्था जर आजूबाजूला मोठ्या प्रमाणात उभारल्या गेल्या तर संशोधन संस्था उभारल्या गेल्यामुळं ह्या संस्था काय करतील, संशोधन संस्था नवीन शोध लावतील आणि आजचं मार्केट काय आहे, मार्केटमध्ये कोणत्या वस्तूंची आवश्यकता आहे, ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्याला सांगतील. याच्यानंतर आपण कोणतं प्रोडक्शन करावं हे सुद्धा ते आपल्याला मार्गदर्शन करतील आणि यामुळं कंपनीला फायदा होईल. ही झाली बाह्य मितव्ययता. त्यानंतर आंतरिक अमितव्ययता किंवा अबचती म्हणजे तोटे. आंतरिक अमितव्ययता किंवा अंतर्गत अबचती म्हणजे आतील वातावरणामुळं कंपनीला कोणकोणते तोटे सहन करावे लागतात. त्यामधलं एक आहे उत्पादन साधनाचा मर्यादित पुरवठा. जर उत्पादन तयार करणारी जी साधनं आहेत त्यांचा पुरवठा जर मर्यादित असेल तर कंपनीला तोटा सहन करावा लागतो. त्याला आंतरिक अमितव्ययता किंवा अबचत असं म्हटल्या जाते, कारण उत्पादन साधनाचा मर्यादित पुरवठा झाल्यामुळं ते कंपनीला प्रॉफिट मिळत नाही. त्यानंतर नंबर 2 आहे व्यवस्थापनाची समस्या. जर व्यवस्थापनामध्ये जर कोऑर्डिनेशन नसेल, त्यांच्यामध्ये एक वाक्यता नसेल तर अनेक तंटे निर्माण होऊन कंपनी बंद पडायची शक्यता आहे आणि यामुळे सुद्धा कंपनीला बऱ्याच वेळा तोटा सहन करावा लागतो. त्याला आंतरिक अमितव्ययता किंवा अबचती असं म्हटल्या जाते. नंबर 3 आहे तांत्रिक कारण. बऱ्याच वेळा तांत्रिक कारणामुळं, बिघाडीमुळं कंपनी काही दिवस बंद राहते. अशा वेळी
कंपनीला तोटा सहन करावा लागतो त्याला आंतरिक अमितव्ययता किंवा अबचत म्हटल्या जाते. त्यानंतर नंबर 4 आहे श्रमिक संघर्ष. बऱ्याच वेळा जे श्रमिक आहेत ते संघर्ष करतात, ताळेबंदी करतात, मोर्चे काढतात, कंपनी बंद पाडतात. अशावेळी कंपनीला प्रोडक्शन थांबवावं लागते किंवा कंपनीचं प्रोडक्शन हे थांबते. अशावेळी कंपनीला तोटा सहन करावा लागतो त्याला आंतरिक अमितव्ययता किंवा अबचत म्हटल्या जाते. त्यानंतर आहे बाह्य अमितव्ययता. बाह्य अमितव्ययता नंबर 1 प्रदूषणाची समस्या. खूप मोठ्या कंपन्या किंवा अनेक कंपन्या एका ठिकाणी उभ्या राहिल्यामुळं स्थापित झाल्यामुळं त्या ठिकाणी प्रदूषणाची समस्या वाढते आणि प्रदूषणाची समस्या वाढल्यामुळं या कंपनीला सुद्धा त्याचा तोटा सहन करावा लागतो. ती झाली बाह्य अमितव्ययता. नंबर 2 आहे वाहतूक समस्या. बऱ्याच वेळा कंपन्या एका ठिकाणी जमा झाल्यामुळे एका ठिकाणी स्थापित झाल्यामुळं त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होते, ट्रॅफिक वाढते. त्यामुळे बऱ्याच वेळा कंपनीला व्यवस्थित कच्चा माल पुरवला जात नाही आणि या कच्चा माल न पुरवल्या गेल्यामुळं कंपनीला तोटा सहन करावा लागतो. त्याला बाह्य अमितव्ययता असं म्हणतात. नंबर 3 आहे भूक्षरणाची समस्या. बऱ्याच वेळा शेती संदर्भातला हा विषय आहे. भूक्षरण म्हणजे बऱ्याच वेळा कंपनीचा काहीही तोटा नसतो, पण इतर प्रदूषणामुळे की जास्तीच्या पावसामुळं किंवा इतर क्षारयुक्त पाण्यामुळं त्या जमिनीची धूप होते आणि भूक्षरण होते आणि कंपनीला लॉस सहन करावा लागतो, त्या शेतीला लॉस सहन करावा लागतो, तोटा होतो आणि ही सुद्धा झाली बाह्य अमितव्ययता. नंबर 4 आहे अधिकोषण व्यवस्थेवर पडणारा ताण. बऱ्याच वेळा अनेक बँका उभ्या राहतात, पण त्या ठिकाणी खूप सगळे ग्राहक असल्यामुळं अनेक कंपन्या त्या खाते त्या ठिकाणी असल्यामुळं बऱ्याच वेळा अधिकोषण व्यवस्थेवर ताण पडतो आणि त्या पाहिजे तसा सेवा या अधिकोषण व्यवस्था देऊ शकत नाही आणि त्यामुळं कंपनीला बऱ्याच वेळा तोटा सहन करावा लागतो. त्याला बाह्य अमितव्ययता असं म्हटल्या जाते. त्यानंतर नंबर 5 आहे विजेचा अपर्याप्त पुरवठा. विजेचा अपर्याप्त पुरवठा. एका ठिकाणी अनेक कंपन्या उभ्या राहिल्या, अनेक उद्योग समूह उभे राहिले आणि अनेक उद्योग समूह उभे राहिल्यामुळं किंवा अनेक कंपन्या स्थापन झाल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याच वेळा विद्युत पुरवठा खंडित होतो, कंपन्या बंद राहतात आणि प्रोडक्शन थांबते. यामुळं कंपनीला तोटा सहन करावा लागतो आणि हा तोटासुद्धा बाह्य अमितव्ययता होय. एकूणच काय तर अंतर्गत बचती, बाह्य बचती, अंतर्गत अमितव्ययता, बाह्य अमितव्ययता ह्या कंपनीला कशा कशा सहन कराव्या लागतात हे सगळं आपण या चॅप्टरमध्ये शिकलेलो